एकुणची एक मुलगा असलेल्या माता भगिनींनो, आजकाल आपण आपल्या मुलावर संस्कार करण्यात कमी पडत आहोत. या गोष्टीकडे ध्यान द्या, कारण वेळ बिकट आहे. एकच आपत्ती आहे. तुम्ही त्याची सेवा करण्यात, त्याचं संगोपन करण्यात, त्याला घडवण्यात कुचराई करत नाही, तीळ मात्र सुद्धा त्याच्यात कसर ठेवत नाही. पण जमाना बिघडत चाललाय. आपल्या लेकरासंग, आपल्या लेकराला संगत कोणाची, आपलं लेकरू कोणासोबत जातंय, कोणासोबत हिंडतंय, कॉलेजला संत किती वेळ कॉलेजला आहे, कॉलेज किती वाजता सुटणार आहे, आणि आपलं लेकरू किती वाजता घरी येतंय, याचं थोडं तारतम्य ठेवा. बापाचं लक्ष राहतंय, पण बापाचं लक्ष असून सुद्धा त्या बापाला टोंगळे टेकायला तुम्ही बाया लावता. नाही तर बापाला राग येत असं नाही, बापाला इतका राग येतो. पोरगा जर वाईट वळणाकडे चालला असन तर बापाचा राग तो नाही आवरू शकत. त्याला इतका काही राग असतो की एका चापटात बंदेची बंदे दात पाडीन त्याची, इतका राग त्या बापाला आलेला असतो. पण तुम्ही त्याला टोंगळे टेकायला लावता, तुम्ही त्याला हातबल करून टाकता, तुम्ही त्याचं काही चालू देत नाही. म्हणून फक्त मला एवढंच सांगायचंय की घरामध्ये बाप घडवतोय, पण तुम्ही बिघडवताय, असंच होत नाही ना. या गोष्टीकडे जरा विचार करा, बारीक विचार करा की खरंच हा जर लेकराला बोलत असन आणि लेकरं जर त्यालाच भेट असन तर ही गोष्ट खरी आहे. ही गोष्ट अगदी तीळ मात्र हिच्यामध्ये खोट नाही, चुकीची नाही. कारण मुलं आजकाल फक्त बापालाच भेटतात, आणि माईनं जर का त्याला डोक्यावर घेतलं, त्याला थोडासा आधार दिला की मग ते बापाच्या बी शेंडीहून हात फिरवायला सुरुवात करतात, आणि हळूहळू त्याच्या नजरेतून बापाबद्दलची भीती, बापाबद्दलचा धाक हा कमी होतो, आणि आपला बाप मादरचोद आहे, आपला बाप मूर्ख आहे, आपला बाप नालायक आहे, याचं आपल्यावर प्रेम नाही, हा आपला दुश्मन आहे. अशा गोष्टी घराघरात प्रत्येक पाल्याला वाटत चालते. त्याला कारण एकमेव फक्त घरातल्या बाया आणि घरातल्या आया. घरातल्या आयानं जर लेकराला दापायचा प्रयत्न केला तर लेकरू घडू शकतं. कारण ते फक्त आता कॉलेजलाच आहे. कॉलेज झालंय, नंतर ते ड्युटीला लागणार आहे, नंतर त्याचं लग्न होणार आहे. पण तुम्ही त्याच्यावर टाकलेले संस्कार हे वाया जाणार नाही. आणि लग्न झाल्यानंतर ते ज्या टायमाला त्याच्या ड्युटीच्या ठिकाणी जाईन किंवा लागन न लागन, पण लग्न झाल्यानंतर ते तुम्हाला पुसणार नाही. तुमच्याशी त्याला काही घेणं देणं राहणार नाही. तो म्हणतो पहिल्यापासून त्याच्या मनात मुलाच्या एकच विचार ठाम बसलेला की माझा बाप मूर्ख आहे, माझ्या बापाची कुवत नाही, मी जे करतोय आणि मी जसा राहतोय तशी राहण्याची आणि राहू देण्याची. बापाला कुठल्याच वाटत नाही की माझे मुलं वाईट वळणावर जावात, पण वाईट वळणावर जातात आपल्याच बायकोच्या बोलण्यामुळं, चालण्यामुळं, वागण्यामुळं. ती लेकराला बोलू देत नाही. जर माणूस बोलला तर त्याला चूप करते. आणि संसाराचे दोन चाक आहे, जीवाचे दोनच एकमेकाला असतात. म्हणून बायकोचं नवऱ्याला ऐकावंच लागतं. त्याच्या मनात किती क्रोध असला, किती उद्रेक असला, कितीही काही असलं, तो जागीच शांत होऊन राहतो. आत धगधगत्या ज्वाला असतात की जर बस चाललं तर मी हिचाही काटा काढीन आणि त्याचाही काटा काढीन. कारण जर घराला वाईट वळण लागत असेल तर या बायामुळं बापाची अगदी लाहवा रस बाहेर निघायचा प्रयत्न होतो, पण बायकायचं ऐकावं लागतं. बायको ही अशी वस्तू आहे भाऊ, भले भले तिच्या पुढं
नतमस्तक झाले. नतमस्तक झाले त्या बाईमुळं, त्या बाई पुढं. म्हणून सांगणं आहे की बायांनो तुम्ही ऐका, माणसाला बी थोडं स्वातंत्र्य द्या, त्याला बोलू द्या. लेकरं स्वतःसारखे एका रेषेत येतील. एक अनुभव सांगतो तुम्हाला, तुमच्या लक्षात असायला पाहिजे. एका आईची गोष्ट आहे, जिला नवरा नाही आणि ती बिचारी नवरा नसताना आपल्या लेकराला घडवते. मोल मजुरीला जाऊन आपल्या लेकराचं शिक्षण पूर्ण करते. अशाच एका लेकराला वाईट वळणाचं थोडं वारं लागलं आणि तो प्यायला लागला. मग तू पिऊन ये आणि मम्मीला घरी सांगे, आईला, आई माझं डोकंच दुखतंय ग, आई मला चक्राच येतात ग, कारण याचे पाय वाकडे तिकडे टाकायला लागला. मग याला काय सांगायला दुसरं काहीच नाही. आता तर लय मोठ्या निघल्यात, आता गोळ्या गिड्या अमुक तमुक, किती दारू प्यानी एक गोळी चगळली, वासच येत नाही की हा पेलाय का नाही पेला. हाय अशा काहीतरी गोष्टी सांगतात, मी ऐकतोय लोकांकडून येतात कानावर की अशा गोळ्या आहेत की किती दारू पिलेला माणूस त्याच्या तोंडाचा वास येत नाही. मग ते लेकरं सुद्धा असं आचरण करतात, दारू पितात आणि गोळ्या खातात. घरी समजत नाही. घरी माय जर बोलायला गेली तर आई माझं डोकं दुखतंय, तुला समजत नाही का, आई माझे चक्रा येऊन राहिल्यात हल्ली, काहून काही समजत नाहीये, पायात पाय गुतायला लागले की माय म्हणते तो असा दारू पिल्यासारखा. माय तुला का डोकं फोडून सांगू, मी दारू पिलेलो नाहीये, पण काय मेळ झालाय मला चक्रा येत्यात. कितीतरी काळ असा त्या आईनं त्या लेकराचं मानून घेतलं, जाणून घेतलं, हो म्हणून घेतलं आणि त्याच्यावर घरगुती उपाय केले की बाळा तू आराम कर, तू जेवण कर, तू काडीच्या कामाला हात लावू नको, तू एकोणची एक माझा सुपुत्र आहे, एक तर बापाची छत्रछाया नाही, एक तर तू वनवासी आहे, तू अनाथ आहेस, तुला फक्त माईच्याच पदराचा मी तुला आधार देते आणि त्याच्यात तुला घडवते, त्याची तुला सावली देते. कुठलीच आई आपल्या लेकराला आपल्यापासून दूर लोटत नाही. या लेकरानं जेवढं खेळवायचं तेवढं खेळवतात आणि नंतर पक्के बेवडे झाले की मग माय बी त्याच्या पाया पडते. अशीच ही गोष्ट, ज्या टायमाला त्या बाईनं त्या लेकराला दवाखान्यात नेलं, दवाखान्यात नेल्यानंतर हे लेकरं साधे नका समजू, हे डॉक्टरचे पण कान भरतात. डॉक्टर ही गोष्ट धकून घ्या, तुमची फी तुम्हाला भेटली ना, धकून घ्या. डॉक्टर सुद्धा या गोष्टीला काही करत नाही. बाई तुम्ही बाजूला बसा, बाहेर बसा, मी चेक करतो. परत पुन्हा त्याच गोष्टी. हे लेकरं सुद्धा इतके काही आता पुढं गेलेले, ॲडव्हान्स झालेले आणि डॉक्टर पण त्याला खतपाणी घालतायत. डॉक्टरनं खरं सांगायचंय, खोटं सांगायचं नाही. असाच एक भला माणूस, भला डॉक्टर, हुशार डॉक्टर, तज्ज्ञ डॉक्टर की ज्याला कुणाच्या काहीच देणं घेणं नाही, त्यानं कडक त्या पोराला बजावलं, तू जे वर्तन करतोय हे योग्य नाही, तू मला सांगतोस माझ्या आईला हे सांगा, मी ते सांगणार नाही, मी तुझा रोजदार नाही, मी तुझा गुलाम नाही, मी तुझ्याकडून घेतलेली फी मी तिचं पुरेपूर फायदा घेणार. तुझी आई आहे ना, बोलव तिला आत. त्या बाईला आत बोलून सांगितलं म्हणे ह्या गोष्टी अशा आहे आई, ज्या वेळेत तुमच्या मुलाला चक्रा येतात, ज्या वेळेत तुमच्या मुलाचं डोकं दुखतंय, याला एकच उत्तर आहे फक्त, याला दवाखान्यात आणू नका, कारण हा बेवडा बनलेला आहे, याला 24 तास दारू पाहिजे. आणि तुम्ही म्हणता की बाळा तुझं दुखत असन, चाल मी तुला दवाखान्यात नेते. आजपासून याचा दवाखाना बंद, याच्या हालवर याला सोडून द्या, याच्या हालतवर सोडा, हा घडण नाही तर बिघडन. कारण तुम्हाला नवरा नाही आहे, कारण डॉक्टर तिथं गेल्यानंतर ह्या गोष्टीची बिचारे किवाच्या कानानं माया ममतेच्या पोटी डॉक्टर पण पेशंटला आपल्या मदत करतात, चांगल्या गोष्टी सांगतात, चांगल्या गोष्टी सुचवतात. तसेच या पण डॉक्टरनं त्या मातेला सुचवलं की आता हा हद्दीच्या पार पुढं गेलेला आहे, आता हा घडला तर घडला, नाही तर बिघडेल आहेच. का बिघडतात लेकरं? आपल्या प्रेमात कमी पडतो का आपण?
आपण कमी पडत नाही, पण बायाची जात आहे ना, आपण बायाची जात असल्यामुळं आपण पाहिजे तेवढ्यापेक्षा जास्त त्याला जीव लावतो, त्याच्यावर प्रेम करतो आणि जास्त प्रेम कोणाला हजम होत नसतं. आती तिथं माती. म्हणून सांगतो बाया हो, नवरा जर आपला लेकराला चाणक्य देत असताना, लेकराला धमकी देत असन, लेकराला भेवडत असन, लेकराला शिकवत असल, तर बायानं आपलं घोंगडं आखडून घ्यायचं. नवरा बोलतोय ना लेकराला बोलू द्यायचं. तुमच्यापेक्षा घडवायला तो नंबर 1 आहे. आणि तुमचा जेवढा जीव आहे ना, जेवढी माया जेवढं प्रेम आहे ना, तेवढंच त्याचं पण आहे त्या मुलावर. त्याला नाही वाटत की हे वाया जावं. त्याला वाटतंय माझी अवलाद घडाव, काहीतरी मोठी व्हाव. ठीक आहे माता हो, बहिणी हो, मला फक्त एवढंच सांगायचं होतं की ज्या ज्या वेळेस माणूस लेकराला घडवायला पुढं होतो ना, त्या टायमाला तुम्ही त्याला माग ओढू नका. जर तुम्ही मागं ओढलं नाही तर लेकरं काय घडणार नाहीत. आणि लेकरं घडले ना तर बापाकून ते कधीच बिघडणार नाहीत. बाप घडवायचाच प्रयत्न करा. चला, काय हरकत नाही मित्रांनो. मी तुम्हाला जे काय सांगितलंय, जे बोललोय, माता बहिणीला सांगितलंय, तुम्हाला जर कदाचित आवडलं असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर आवडलं तर मित्राला पण शेअर करा. आणि कमेंट मात्र अवश्य करा की भाऊ तुम्ही जे सांगितलंय खरंच चांगलं सांगितलंय का वाईट सांगितलंय. चला, काय हरकत नाही, भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.